सर्वांना गुड मॉर्निंग. आपल्या या युट्यूब चॅनलला सर्वांचं अगदी मनापासून मी स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत विचित्र अपूर्णांक अर्थात अपरिचित अपूर्णांक. आता याला विचित्र का म्हटलं गेलं तर सामान्यपणे आपल्याला माहित आहे की अपूर्णांकामध्ये वरच्या संख्येला आपण अंश म्हणतो आणि खालच्या संख्येला काय म्हणतो आपण छेद म्हणतो. आणि अशा पद्धतीची कन्स्ट्रक्शन, अशा पद्धतीची रचना अपूर्णांकाची असते. डिवाइडच्या वर याच्यावर अंश आणि त्याच्या खाली काय असते छेद असते. ही जनरली काय आहे सामान्यपणे असणारी कन्स्ट्रक्शन आहे किंवा मांडणी आहे अपूर्णांकाची, अशी असते वर अंश खाली छेद. पण या विचित्र अपूर्णांकामध्ये काय होते आपल्याला अशी कंडिशन पाहायला भेटते की या ठिकाणी अशा पद्धतीची मांडणी हा अपूर्णांकच आहे. पण मग इथं काय होते कन्फ्युजन होते की बाबा याला मी अंश म्हणू तर मग या बीला काय करावं लागेल छेद म्हणावं लागेल. बीला जर छेद मानलं तर मग या सीचं काय, त्या सीचं काय. आणि मग अशा वेळेस जम्बलिंग होते आणि ते आपल्यासाठी कन्सेप्ट जो आहे तो कन्सेप्ट थोडासा आपल्याला अपरिचित वाटतो. आणि म्हणून हा जो अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकाला थोडंसं वेगळं स्वरूप प्राप्त होते आणि म्हणून त्याला आपण विचित्र अपरिचित असलेला अपूर्णांक असं संबोधतो. ठीक आहे. मग अशा पद्धतीची मांडणी आपल्याला पाहायला भेटते. एक तर सेकंड थिंग या पद्धतीची रचना आपल्याला पाहायला भेटते. तर हे जे पद्धत आहे, जी मांडणी आहे, याच्यामध्ये अंशामध्ये एकतर एखादी संख्या राहते, छेदस्थानी दोन वेगळ्या संख्या राहतात. एक तर अंशामध्ये अपूर्णांक राहतो किंवा ही एक संख्या राहते एवढी मोठी आणि खाली छेदस्थानी एक सेपरेट संख्या आपल्याला पाहायला भेटते. आणि मग अशामुळे आपलं कन्फ्युजन होते. ते होऊ नये म्हणून याला नाव दिलं गेलं विचित्र अपूर्णांक. नाहीतर सर्वसामान्यपणे हा सुद्धा एक काय साधा सहज सोपा असा काय अपूर्णांक आहे. नेमकं काय करायचं अशा कंडिशन मध्ये त्या बेसिक गोष्टी लक्षात घ्या. जर समजा तुम्हाला अपूर्णांकामध्ये अशी मांडणी पाहायला भेटली तर काहीच नाही करायचं. असं असेल त्याचं उत्तर येते ए सी भागिले बी. म्हणजे खालचा जो सी आहे हा पुढे गेला वर गेला आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं, ए सी गुणाकार झाला आणि भागिले आला कोण बी. जर अशा पद्धतीची रचना असेल तर हा जो खालचा बी आहे हा खाली येतो सी सोबत आणि मग आपल्याला भेटते ए भागिला बी इंटू सी म्हणजे बी गुणिले सी. असं नेमकं काय झालं, काय कारण असेल हे काय म्हणतात आपण इथं पाहून घेऊ. हा इथं काय होतं ए भागिले बी बाय सी. आता हा आहे अपूर्णांक एवढा मोठा, अंशामध्ये ए आहे आणि छेदस्थानी एक मिनी अपूर्णांक आहे, छोटा अपूर्णांक आहे. बरोबर आहे. हा जो आहे हा मिनी अपूर्णांक पकडा, छोटा अपूर्णांक पकडा की जो छेदस्थानी आलेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं, एकदम सोपी कंडिशन आहे. जर अंशात तुम्हाला सिंगल संख्या पाहायला भेटत असेल तर त्याचा छेद पकडायचा वन. याचा जो छेद आहे तो छेद पकडायचा किती एक पकडायचा. तो आपण एक का पकडतो कारण की आपल्या सर्वांना माहित आहे की कोणत्याही संख्येला जर एकनं भागलं तर उत्तर काय येणार आहे एकच येईल. पण तो छेद यासाठी पकडायचा की त्याच्यामुळे काय होते आपलं जे कन्स्ट्रक्शन आहे ते कन्स्ट्रक्शन असून जाते दोन अपूर्णांकासारखं होते. पहिला अपूर्णांक भागीला दुसरा अपूर्णांक अशा पद्धतीची आपली रचना होऊन जाते. अशा पद्धतीचे आपले कन्स्ट्रक्शन होऊन जातो त्या अपूर्णांकाचा. आणि मग तेव्हा त्याला सॉल्व्ह करणं आपण सोपं समजतो. जसं की आता याचं पहा काय होईल ए भागिले वन डिवाइड बाय बी भागिले सी. म्हणजे आपला इथं पहिला अपूर्णांक द्यायला ए छेद एक भागिले बी छेद सी. आणि असं असेल भागाकार कसा करतात आपण शिकलो. सरळ आपण काय करतो त्याचा तिरपा गुणाकार करतो. ए गुणिले सी म्हणजे ए सी आणि बी एक बी म्हणजे बी. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय भेटते ए सी भागिले बी भेटते. राईट. इथं सुद्धा तसंच करायचं. आता इथं बघा काय आलं ए डिवाइड बाय बी भागिले काय आहे सी आहे. मिनी अपूर्णांक म्हणजे अपूर्णांकात अपूर्णांक. हा अपूर्णांक होता पूर्ण मोठा, हा अंश हा छेद आणि अंशात मिनी अपूर्णांकाला म्हणजे अपूर्णांकात अपूर्णांक आला. असं जर असेल तर आता याचा छेद जो आहे तिथं सेपरेट एक स्पेशल संख्या आहे, फक्त अपूर्णांक नाही आहे. तिथं छेद पकडायला किती वन. जसं की इथं सॉरी सेपरेट संख्या होती ए, त्याचा आपण छेद पकडला किती वन पकडला. सिमिलरली या सी च्या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीनं
या सी सुद्धा काय आहे, एक स्वतंत्र संख्या आहे, वेगळी संख्या आहे, सेपरेट आहे. हा अपूर्णांक आहे, स्वतंत्र आहे. मग असं जर असेल तर सीचा छेदफळाला किती 1. ओके, म्हणजे काय सांगितलं मी, इथं सुद्धा तीच कंडिशन लक्षात घ्यायची की जर समजा एक संख्या असेल, वेगळी संख्या असेल एखादी अपूर्णांक सोडून, तर त्याचा छेद प्रकाराचा एक इथं आपल्याला पाहायला भेटते. आणि तसंच या ठिकाणी आपण पाहतो इथं सी हे काय होती, एकच संख्या होती, अपूर्णांक नसलेली. मग त्याचा छेद आपण किती पकडला, 1 पकडला, स्वतंत्र संख्या होती. मग अशा काय कराल तुम्ही, फॉर्मेशन तुमचं असं होऊ शकते, ए भागिले बी म्हणजे ए छेद बी भागिले सी छेद 1. ए छेद बी हा पहिला अपूर्णांक भागिले दुसरा अपूर्णांक कोणता, सी सी छेद ए. आणि जर 2 अपूर्णांकाचा भागाकार असेल तर आपण काय करतो, तिरपा गुणाकार करून लिहितो. म्हणजे ए गुणिले 1 असा गुणाकार, ए गुणिले 1 ए, आणि हा असा बी गुणिले सी बी सी. म्हणजे काय भेटलं आपल्याला, ए भागिले बी सी भेटलं. तर हे अशा पद्धतीचं वेगळं फॉर्मेशन आपल्याला पाहायला भेटते. तिसरा बेसिक कन्सेप्ट आणखी लक्षात घ्या, जर समजा मिनी अपूर्णांक वर पण आहे आणि मिनी अपूर्णांक खाली पण आहे, असं जर असेल कन्स्ट्रक्शन, तर याचं उत्तर काय येणार आहे, तर ए गुणिले डी आणि बी गुणिले सी. आले कसं पाहूया आपण. ठीक आहे, वर अपूर्णांकात अपूर्णांक आहे आणि खाली सुद्धा अपूर्णांकात अपूर्णांक आहे. अंशाच्या ठिकाणी अपूर्णांकाला मिनी अपूर्णांक, छेदाच्या ठिकाणी सुद्धा अपूर्णांक आलाय मिनी अपूर्णांक. असं जर असेल तर पहिला अपूर्णांक ए छेद डी भागीला दुसरा अपूर्णांक सी छेद डी, आणि मग अपूर्णांकाचा काय आहे, भागाकार आहे. अपूर्णांकाचा भागाकार असेल 2 अपूर्णांकाचा, आपण काय करतो, तिरपा गुणाकार करून उत्तर काढतो. पहिल्या अपूर्णांकाचा अंश गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद, आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे बी गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश म्हणजे सी. हे तुम्हाला समजलं असेल तर शॉर्टकट लक्षात घ्या, फक्त तिरपा गुणाकार करा. आणि याही पलीकडे मी तुम्हाला सांगितलं होतं की करायचं कसं, पहिला अपूर्णांक जसाच्या तसा भागाकार चिन्हाच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह आणि दुसऱ्या अपूर्णांकाची पलटी मारायची. पलटी मारायची म्हणजे छेदवर अंश खाली, आणि मग गुणाकार करायचा. गुणाकार आपल्याला माहिती आहे, वरचा वरचा खालचा खालचा. सो ए गुणिले डी आणि बी गुणिले सी म्हणजे बी सी. तर हे 3 आपल्याला अलग पद्धतीचे अपूर्णांक पाहायला भेटतात की जे आपल्याला माहीत नसतात, अपरिचित असतात. म्हणून आपण त्याला विचित्र अपूर्णांक किंवा अपरिचित अपूर्णांक असं म्हणतो. आणखी वेगळ्या पद्धतीचे आपल्याला अजून अपूर्णांक पाहायला भेटतात, ते सुद्धा आपण या ठिकाणी थोडे डिस्कस करू. 3 झाले आपले, 3 लक्षात ठेवा. याच्यावर आपल्याला उदाहरणं पाहायला भेटतात, तर मग तेव्हा आपलं त्या ठिकाणी कन्फ्युजन झालं पाहिजे. अजून एक अपूर्णांक घेतो, ए प्लस 1 भागिले बी. हा असा अपूर्णांक आपल्याला पाहायला भेटतो. आता खरं तर हा एकदम सोपा आहे, पण याची मांडणी एवढं 2 असते केलेली, हे थोडं जवळ केलं असते, ए प्लस 1 बाय बी. आणि त्याच्यामुळे मग आपलं काय होते, कन्फ्युजन होते की बाबा हे तर आपलं वेगळंच काहीतरी दिसत आहे, वेगळंच काय दिसत आहे, काहीतरी विचित्र दिसत आहे. ओके, मग अशा वेळेस याला सॉल्व्ह कसं करायचं ते आपण लक्षात घेऊ. ठीक आहे, असं जर असेल याचं साधं सरळ सोपं काय आहे उत्तर आहे, तुम्हाला काही सांगायला लागतं फक्त ए बी अधिक 1 भागिले कोण बी, ए गुणिले बी प्लस 1 भागिले किती बी. आले कसं नेमकं समजून घेऊ आपण. आता या ए च्या छेदस्थानी प्रकारचा 1, छेदस्थानी या वर्गाचा 1 पकडायचा. आता तुम्हाला पाहायला भेटत की तर 2 अपूर्णांक तयार झाले. पहिला अपूर्णांक झाला ए छेद 1 आणि दुसरा अपूर्णांक झाला 1 छेद बी. आणि 2 अपूर्णांकाची काय करायचे आपल्याला, बेरीज करायची. मग बेरीज जर करायची असेल आरामात समजून घ्या, काही काळजी करायचं काम नाही, तुम्हाला सहज समजून जातील. मग तेव्हा त्याच्यावरचे उदाहरणं सोपे जातील आपल्याला. काय करायचं आहे मग अशा वेळेस, तिरपा गुणाकार बेरीज जर असेल अपूर्णांकाचे आपण तिरपा गुणाकार करून उत्तर काढतो. मग या दोघांचा गुणाकार ए गुणिले बी ए बी अधिक हा असा गुणाकार 1 1 1 असा, आणि खाली बी 1 बी. तिरपा गुणाकार आढळते ना, असा असा आणि असा. ठीक आहे, म्हणजे जर आपल्याला समजा अशा पद्धतीचं फॉर्मेशन दिलेलं असेल तर तेव्हा त्याचा आन्सर हे आपण असं काढणार आहोत. ठीक आहे, तर ते आले कसे, तर ह्या अशा पद्धतीने आपण त्याला एक्सप्लेन केलंय.
ठीक आहे. दुसरं आणखी लक्षात घेऊ, ए इथं प्लस बी भागिले सी. जर अशी कंडिशन असेल तर मग अशा वेळेस काय करताल तुम्ही, ठीक आहे की नाही. अशी जर व्यवस्था असेल तर अशा वेळेस सुद्धा काहीच नाही, याचं सुद्धा उत्तर काय येणार आहे, जिथं एक होता तिथं फक्त काय येणार आहे, बी येईल, बाकी ऍडिटिव्ह ए सी अधिक बी भागिले सी. याचा छेद तुम्हाला परत किती बघायचा आहे, 1 पकडायचा आहे आणि परत तुम्हाला तिरपा गुणाकार करायचा आहे, ए गुणिले सी ए सी अधिक बी एक बी बी आणि खाली सी एक सी. कसं केलंय पाहूया. याचा छेद पकडला आपण 1, याचा छेद पकडला आपण सी आणि मग याचा केला तिरपा गुणाकार, तिरकस गुणाकार ए गुणिले सी हा झाला ए सी अधिक बी एक बी बी एक बी आणि खाली सी एक सी. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, हा आला आपला दुसरा डिफरंट. आणि आणखी तिसरा अपरिचित आणि विचित्र असलेला आपल्याला असा पॅटर्न पाहायला भेटतो की 1 भागिले इथे काय आहे, ए आहे प्लस 1 बाय सी आहे, सॉरी 1 बाय बी आहे, 1 बाय बी आहे. अशी कंडिशन आपल्याला पाहायला भेटली एकदा असेल तर खूपदा राहतं, तेव्हा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे तुमच्या उदाहरणं सोडवताना अजून लक्षात येईल. ठीक आहे, आता पहा, हाच फॉर्मेशन होता, फक्त याच्यावर काय आला, एक आला. हेच आहे, फक्त ते खाली आले, तिथे एक आला. बरोबर आहे. मग आता आपण याला काय करणार आहोत, हा एक दशाच्या तसा लिहू आणि हे जे आहे आलेलं आपलं ए प्लस 1 बाय बी, त्याचं आन्सर काय ते ए प्लस 1 बाय बी, ए अधिक एकशेद बी जर असेल त्याचं उत्तर येते ए गुणिले बी अधिक 1 भागिले कोण बी. म्हणजे खाली दिल, मग खाली दिला ए गुणिले बी अधिक 1 भागिले कोण बी, भागिले बी मिनी अपूर्णांकामध्ये येईल, समजा असं असेल मिनी अपूर्णांक. ठीक आहे, कुठे आलं, खाली आलं, राईट, कारण की खाली सर्व सर्व. आता याच्या पुढे काय करता तुम्ही, मी तुम्हाला हा कन्सेप्ट शिकवला की ए सेपरेट संख्या आणि बी भागिले सी खाली अपूर्णांक ठेवायला. अशा काय या खालच्या अपूर्णांकातला जो छेद आहे म्हणजे सी आहे तो जातो या ए सोबत जातो आणि तो होतो ए सी भागिले बी. सेम इथं एक आहे, हा एक दुसऱ्याच्या तसा, खाली मिनी अपूर्णांक तयार झाला. मिनी अपूर्णांकामध्ये अंशात कोण आहे, ए बी अधिक 1, छेदस्थानी कोण आहे, बी आहे. मग मी काय सांगितलं होतं, खालचा जो छेद आहे तो छेद कुठे जातो, अंशाला गुणिला जातो. मग आता खालचा जो छेद आहे तो छेद किती आहे, बी, तो कुठे जाणार आहे, अंशाला गुणिला जाईल, म्हणजे याला गुणिला जाईल. ठीक आहे, म्हणजे 1 गुणिले बी आणि खाली येणार आहे ए बी अधिक 1, ए बी अधिक 1. ठीक आहे, आणि मग आपलं उत्तर भेटते बी एक बी खाली ए बी प्लस 1, ए बी प्लस 1. गॉट इट, राहील का लक्षात. पहा, आता याला तुम्हाला हे एवढं कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगितलं हा कसा आहे, तुम्हाला डायरेक्टली इथं काय करायचं आहे, लिहायचं काय आहे ते लक्षात घ्या. जर असं असेल पॅटर्न तर सरळ सरळ बी वर आणि ए बी प्लस 1, ए बी प्लस 1. नेमकं केलंय कसं ते सांगितलं, परत एकदा तुमच्यासाठी सांगतोय. पहा, हा एक दशाच्या तसा अंशस्थानी आणि खाली छेदस्थानी आपल्याला पाहायला भेटते ए प्लस 1 बाय बी आणि ए अधिक 1 बाय बी किंवा 1/बी जर असेल तर उत्तर हे येते. मग आपण याच्याऐवजी हे लिहू शकतो, म्हणून ते लिहिलं ए बी अधिक 1 आणि भागिले बी. ठीक आहे, मिनी अपूर्णांक खाली तयार झाला आहे की नाही. त्याच्या आधी मी सांगितलं तुम्हाला, मिनी अपूर्णांक खाली जर तयार झाला असेल त्याचा छेद म्हणजे इथं आहे बी, तो वर चालला जाईल, म्हणजे हा वर गेला, या 1 ला गुणिला गेला, 1 ला तो गुणिला गेला तर काय होईल, 1 गुणिले बी म्हणजे बी, आणि मग खाली कोण उरलं, हा बी तर वर आला, बी जर वर गेला तर खाली उरलं कोण, तर ते उरलं ए बी प्लस 1, ए बी प्लस 1. गॉट इट. चलो, आणि चौथा विचित्र म्हणजे हाच पॅटर्न जो आहे तोच आपण घेणार आहोत. आता इथं 1 होता, इथं 1 नाही, जर अशी पॅटर्न असेल तर 1 डिवाइड बाय ए प्लस बी बाय सी. जर असं असेल तर काय करताल, हा एक दशाच्या तसा लिहायचा, हा जो आलाय ए प्लस बी बाय सी, ए प्लस बी बाय सी, ए
अधिक बी छेद सी असं जर असेल तर त्याला आपण असं लिहिता काय लिहित आहोत ए सी अधिक बी भागिले कोण सी. आणि आता तुम्हाला पाहायला भेटते हा झाला खाली मिनी अपूर्णांक कुठे तयार झाला खाली तयार झाला त्याचा जो सी आहे तो कुठे जाईल वर चालला जाईल सी वर येणार आहे आणि आपल्याला भेटेल ए सी अधिक बी. ओके तर तुम्हाला हे 4 इकडचे आणि ते 3 असे व्यवस्थित विचित्र अपूर्णांकामध्ये बेसिक गोष्टी आहेत ह्या तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. आणि याच्यावर तुम्हाला मग काय उदाहरणं सुद्धा 1-2 विचारलेले आहेत. एक्झाम मध्ये सुद्धा आपल्याला असे प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे तर तेव्हा तिथं आपलं कन्फ्युजन होऊ नये म्हणून तुम्ही त्या पद्धतीने हे लक्षात घेऊ शकता. ठीक आहे एकदम शॉर्टकट आपण मग सॉल्व्ह करू शकतो. कन्सेप्च्युअल सुद्धा आपण त्याला जाऊन सॉल्व्ह करू काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे तर आता एक उदाहरण म्हणून मी तुमच्यासमोर घेत आहोत विचित्र अपूर्णांकाचे काही उदाहरणं. तर उदाहरणामध्ये पहिलं उदाहरण आपण घेतलं असं समजा 2/5/6 इज इक्वल टू किती. ठीक आहे आता हा मुळात अपूर्णांक पूर्ण हा असा आहे 2/5/6. ठीक आहे आणि याच्यात मी याला म्हटलं मिनी अपूर्णांक. ओके अपूर्णांकात अपूर्णांक मिनी अपूर्णांक असं जर असेल तर काय करतो आपण मिनी अपूर्णांक कुठे तयार झाला ते बाहेर. मिनी अपूर्णांक तयार झाला असेल खाली तर त्याचा छेद वर जाईल. पहा काय म्हटलं मी मिनी अपूर्णांक कुठे तयार झाला जर खाली तयार झाला असेल खाली तयार झाला असेल तर त्याचा छेद जाणार आहे वर अंशाला गुणला जाईल. वर अंशाला गुणला जाईल. नोट करून घ्या हा मिनी अपूर्णांक याला म्हटलं आपण. आणि तो मिनी अपूर्णांक कुठे तयार झाला खाली जर तयार झाला इथं खाली तयार झालेला आहे. खाली जर तयार झाला असेल तर त्या मिनी अपूर्णांकाचा छेद इथे याचा आणि हा छेद कुठे जाणार आहे अंशाला गुणला जाईल. याच्या अंशाला नाही बरं हा जो आपला काय आहे अपूर्णांक होता मेन अपूर्णांक होता त्याच्या अंशाला गुणला जाईल. म्हणजे हा जो 6 आहे हा 6 उडी मारेल बघा तो आता उडी मारायला हा जो 6 इथलचा हा 6 इथलचा असा उडी मारत पुढे जाणार आहे गुणले जाईल. आपण शिकले कसं होतं. ठीक आहे तो उडी मारत आहे आणि तो अंशाला गुणले जाईल म्हणजे 2/6/5 आणि मग 12 खाली 5. ठीक आहे आता कन्सेप्ट समजला तुम्हाला तर तुम्ही डायरेक्ट करू शकता. डायरेक्ट काय करतात हा जो आहे हा वर चालला जाते आणि त्या दोघांचा गुन्हा करायचा मी 6 वर गेला 6 गुणिले 2 6 दुने 12 खाली उरलं कोण बचा कोण 12/5 उरलं. लक्षात आलं. मिनी अपूर्णांक खाली तयार झाला असेल तर त्याचा छेद वर अंशाला गुणिला जाते. त्याचा छेद अंशाला वर गुणिला जाते असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्याचा छेद अंशाला वर गुणिला जाते तर म्हणजे वर तिकडे. ठीक आहे तर आता एक उदाहरण घ्या अनदर वन 6/5/4 काय लिहिलं उत्तर पटकन. हे काय म्हणतात आपण सांगू शकतो आता की अपूर्णांक मिनी अपूर्णांक खाली तयार झालेला आहे. हा बघा 5/4 त्याचा छेद म्हणजे 4 वर जाईल. छेद 4 वर गेला तो काय करणार वर गुणिला जाणार आहे. मग 4 गुणिला 6 4 गुणिला 6 हा 4 वर गेला गुणिले 6 आले तर 6 चुक झाले 24 किंवा 4 सक झाले 24 24/5 ही जवळ आन्सर ही जवळ आन्सर. गॉट इट. सो हे नोट डाऊन करून ठेवा. आता पुढचं उदाहरण घेऊ आपण नेक्स्ट वन. जर समजा असं घेतलं 6/5/3. ठीक आहे तुम्हाला पाहायला भेटते की हा पूर्ण अपूर्णांक आहे आणि या पूर्ण अपूर्णांकात हा जो अंश होता या अंशात मिनी अपूर्णांक तयार झाला. ओके आणि सदस्थानी सेपरेट 3 आहेत. मग आपण हाही पॅटर्न शिकलो की ए भागीला बी डिवाइड बाय सी असेल. ठीक आहे तसंच काय करायचं शिकलोय.
आता कळत आपण शॉर्टकट लक्षात घेऊ. अंशामध्ये जर मिनी अपूर्णांक खाली तयार झाला, आता खाली नाही, मिनी अपूर्णांक तयार झाला, वर तयार झाला. ठीक आहे, मिनी अपूर्णांक वर तयार झाला असेल तर त्याचा छेद सांगणार आहे, त्याचा छेद सांगणार आहे खालच्या छेदाला किंवा पायाला, छेदाला म्हणजे पायाला काय होईल, गुणिले जाईल. ठीक आहे, म्हणजे मिनी अपूर्णांक आहे 6/5, अपूर्णांकात अपूर्णांक आहे, त्याचा छेद आहे 5 आणि तो छेद खालच्या छेदाले, खाली छेद किती आहे 5, तर त्याला काय होणार, तो गुणले जाणार आहे, इकडे येईल तो खाली. ठीक आहे, शॉर्टकट लक्षात ठेवा. वर अपूर्णांक तयार झाला तर त्याचा छेद खाली गुणिले येईल, खाली अपूर्णांक तयार झाला तर त्याचा छेद वर गुणला जाईल, गुणिले जाणार आहे दोन्ही ठिकाणी. ओके, फक्त वर जर अपूर्णांक तयार झाला तर त्याचा छेद खाली गुणिला येईल, खाली जर अपूर्णांक तयार झाला तर त्याचा छेद वर म्हणजे अंशाला गुणिला जाणार आहे. ठीक आहे, इथं अपूर्णांक वर तयार झाला, मग त्याचा छेद होता 5, तो कुठं आला, त्या 3ला गुणिले आला आणि आपल्याला पाहिलं तर मग 6 खाली 3/15. परत आपण याला संक्षिप्त करू शकतो, लहान करू शकतो, 3 दुने 6, 3/15. ठीक आहे, ओके. अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर पाहायला भेटते. कळलं, मिनी अपूर्णांक वर तयार झाला असेल तर त्याचा छेद हा खालच्या छेदाला म्हणजे पायाला काय होते, गुणिले जाईल. आणि तिसरं उदाहरण घ्या. तिसरं उदाहरण घेतलं समजा आपण 2/5 अधिक 3/7. ठीक आहे, वर पण मिनी अपूर्णांक आहे, खाली पण मिनी अपूर्णांक आहे. अशा वेळेस काय करायचं, काहीच नाही, काय करतात, वर मिनी अपूर्णांक आहे, खाली मिनी अपूर्णांक आहे, अशा वेळेस काय करायचं, म्हणजे ए भागिले बी आणि सी भागिले डी असेल, काय करतो आपण, एडी बीसी 1 4 2 3 यांचा गुणाकार करतो, आहे की नाही. मग 1 4 कोण, हा 2 आणि 7, 2 3 कोण, 5 आणि 3, आहे की नाही. याला नंबर 1 2 3 4 असं म्हटलं तर. आता मग सगळी पद्धत थोडस स्लो करा. काय होईल, पहिला अपूर्णांक आहे 2/5 भागिले दुसरा अपूर्णांक कोणता आहे 3/7, असे मान्य करा, तुम्हाला सोपं जाईल. आता याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाका, 7 2 14 आणि 5 3 15. हे झालं आपलं आन्सर. गॉट इट. चलो, आता जो आपण खास विचित्र अपूर्णांकाकडे, हे झालं आपलं बेसिक, जे विचित्र अपूर्णांकासाठी गरजेचे होते. आता बघू आपण 4 भागिले 5 मायनस 1/3 मायनस 4/5 बरोबर किती. थोडंसं हा एक इथे घेतो मी, म्हणजे मान्य तुम्हाला सहज समजले पाहिजे यासाठी. आता याच्यात कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, म्हणून आपण साध्या मेथडने कसं सॉल्व्ह करू ते लक्षात घेऊ, आणि नंतर मग जे आपण लिहून घेतलेले फॉर्म्युले त्याच्यानुसार सुद्धा आपण लक्षात घेऊ शकतो, नंतर सॉल्व्ह कसं करायचं होतं. ठीक आहे, आता याला तुम्ही फक्त एवढंच सॉल्व्ह करा, पहिले तेवढंच सॉल्व्ह करा पहिले. तेवढं कसं, ए मायनस बी बाय सी. ठीक आहे, इथं प्लस मायनस आपल्याला याचं झालं तर इथं प्लस मायनस असलं तर काय होईल, ए सी प्लस मायनस बी डिवाइड बाय सी. बस एवढंच फक्त, म्हणजे आपण फक्त प्लसचं उदाहरण घेतलं, तिथं मायनस आलं तर ए सी मायनस बी येईल. ठीक आहे, तर ते तेवढं करेक्शन करून घ्या, प्लस मायनस तिथं त्या ठिकाणी. चलो पुढे. आता याला आपण सॉल्व्ह कसं करू, हा 4 दुसऱ्याच्या कसा लिहा वरचा, हा 5 पण येईल, हा -1 दुसऱ्याच्या कसा खाली, याला सॉल्व्ह करा. याला छेद बघायला गेला आपलं किती, 1, 5 3 15, 5 3 किती 15 मायनस 4 1 4 आणि खाली 5 1 5. राईट. पुढे पुढे काय होईल, 4 दुसऱ्याच्या कसा वरचा, हा 5 -1, आपण फक्त याला सॉल्व्ह करत आहोत. 15तून 4 गेले, यस 11 राहिले आणि खाली किती आले 5, खाली किती आले 5 आले. राईट. मग आता मिनी अपूर्णांक तयार झाला इथं दिसला, आणि मिनी अपूर्णांक तयार झाला असेल तो कुठे तयार झाला, खाली तयार झाला. मिनी अपूर्णांक खाली तयार झाला असेल त्याचा छेद
हा वर इथलच्या जेवढे आले ना गुणिले जातो, म्हणजे हा 5 वर चालला जाईल गुणिले, तर 5 एक 5, खाली उरले किती 11. ठीक आहे. पुढे जाऊ आपण याला सॉल्व्ह करण्यासाठी. जर छेद पकडा लागेल तुम्हाला वर, आता याला सॉल्व्ह करा. हा 4 तसा 11×5=55. तिरपा गुणाकार लागेल ना, दोन अपूर्णांक आहे त्याच्यामध्ये मायनसचा साईन असतो की प्लसचा साईन असतो. तिरपा गुणाकार करून आपण सॉल्व्ह करतो. 11×5=55 मायनस 5 एक 5 आणि खाली 11 एक 11. पुढे 4 तसा 55 म्हणून 5 गेले 50/11. मिनी अपूर्णांक तयार झाला, तर खाली तयार झाला. आणि खाली जर तयार झाला असेल मिनी अपूर्णांक आपला खाली जर तयार झाला असेल तर काय करसाल, 4 जसाच्या तसा या मिनी अपूर्णांकाचा जो छेद आहे तो वर गुणिले येईल, म्हणजे या 4 11 गुणिले येतील आणि खाली 50 जशाच्या तसे 11×44 आणि खाली 50. याला तुम्ही काय करू शकता, संक्षिप्त रूप देऊ शकता. 11×44=22, 50/4=25. 22/25 हे त्याचा काय आहे आन्सर येईल. ओके, नाही तर मग हे 44/50 आहे. ठीक आहे. ऑप्शन मध्ये काय दिलं ते पाहायचं. 44/50 दिलाय की 22/25 दिलेला आहे. आता हे झालं तुम्हाला अशा पद्धतीने जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय होणार आहे, टाइम जास्त राहील ना. मग ते टाइम आपला वाचला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला ते फॉर्म्युला लक्षात ठेवा लागतील. बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलाय, लक्षात ठेवा. ओके, 4 होता भागिले इथं 5 आहे, मायनस इथं 1 आहे, याला भागिले 3/5 आता सर्व याला सॉल्व्ह करा. एवढे आहे, एका मिनिटात सॉल्व्ह होते. काय सांगतो तुम्ही, आठवा. जर 1 भागिले बी प्लस किंवा मायनस ए प्लस किंवा मायनस बी बाय सी असेल, एवढं तर काय त्याचा आन्सर, त्याचा आन्सर येतो सर सी, ए सी प्लस मायनस बी. ठीक आहे, एकदम शॉर्टकट. हा प्लस मायनस हे कसं आलं तर हे आपण लिहून घेतलंय, लक्षात ठेवा. हा 5 जर तसा हा मायनस एज इट इज, एवढं जे काही आहे याला आपण आता एकदम शॉर्टकट लक्षात घेऊ. ठीक आहे, हा ए हा बी हा सी या एकला कन्सिडर करायचंच नाही आहे. मग काय येईल, साईन मायनसचा आहे, डझन मॅटर, अजिबात घाबरून जायचं नाही आहे. प्लसचा साईन असेल किंवा मायनसचा साईन असेल, दोन पैकी असणार. काय मग हा ए हा बी हा सी, हा ए हा बी हा सी, ए प्लस किंवा मायनस बी भागिले सी असेल तर सी वर, सी म्हणजे कोण 5 गेला वर. ओके, याला ब्रॅकेट टाकून द्या. 5 गेला वर, खाली काय येणार आहे ए सी म्हणजे याचा दोघांचा गुणाकार, त्याला 15. ओके, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस मायनस, आणि हे 4. ठीक आहे, मग इथे 4 हजार तसे खाली 5, हे 511. 511 कमी झाली, यस डेफिनेटली कमी झालेली आहे, डेफिनेटली कमी झालेली आहे. आता छेद पकडायचा 1, हा 4 ॲज इट इज. आता याला तुम्ही त्याच पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. 11×5=55, 55 5 एक 5. ओके, आणि खाली हे 11. फ्रॅक्शन पहा आता कुठे तयार झाला, मिनी अपूर्णांक खाली तयार झाला. खाली तयार झाल्यामुळे हे 11 वर चालले जातील, 11×44 आणि खाली 50 झालेच्या तसे. 11×44 आणि 50 झालेच्या तसे. राईट, यस. होप तुम्हाला समजलं असेल. मी मायनसचा मुद्दा म्हणून घेतलं कारण की प्लसचं आपल्याकडे फॉर्म्युल्यामध्ये आपण लिहिलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं सॉल्व्ह करा. परत पुढचं एक एक्झाम्पल घेतो. 2 भागिले 3 प्लस 1, 2 प्लस 1 भागिले 1 प्लस 1/3. 1 प्लस 1/3 हे बरोबर किती आला. ठीक आहे, कसं कसं तर याला एवढं पॅटर्न समजून घ्या पहिले. हा कसा आहे 1 डिवाइड बाय ए प्लस बी बाय सी
1 डिवाइड बाय ए प्लस 1 बाय बी. ठीक आहे, असं आपण लिहिलंय समजा. तर हे इथपर्यंत येते 1 डिवाइड बाय 1 प्लस 1 बाय 3 आहे की 1 छेद 1 अधिक 1 छेद 3. 1 छेद 3. ठीक आहे, सो आता याचं आन्सर कसं येईल? ये चला पुढे 2 3 प्लस 1 2 आणि याले काय ना याचा आन्सर काय ते? याचा आन्सर आपण सांगत होता की सी ए सी प्लस बी. ठीक आहे, तर प्लस मायनस असेल तिथं प्लस मायनस घ्या लक्षात. तेवढंच. मग आता एवढ्यानं तुम्ही समजून घ्या 2 प्लस काही एवढ्याच्या सी हा वर गेला 3 वर गेला आणि खाली काय येणार एसी. एसी म्हणजे या दोघांचा गुणाकार 3 1 3 अधिक बी 3 1 3 आहे ना. ए कोण आहे इथं 1 आहे, बी कोण आहे 1 आहे आणि सी कोण आहे 3 आहे. तर काय असेल मग तुम्ही या दोघांचा गुणाकार 3 1 3 म्हणजे एसी अधिक बी म्हणजे 1. तर 3 1 किती झाले 4. 3 1 किती झाले 4. ठीक आहे, समजलं ना. पहा 1 भागिले ए अधिक बी छेद सी आहे. ए अधिक बी छेद सी असेल. हे एवढं असेल त्याचं उत्तर काय ते सी. सी कुठे हा सी आहे, तो कुठे गेला वर गेला या एच्या ऐवजी आला सी यस सी. पुढे करणार आहे भागिले घेतलं काय आलं एसी अधिक बी. एसी म्हणजे या दोघांचा गुणाकार 3 1 3 अधिक बी किती आहे 4. सॉरी बी किती आहे 1. तर 3 अधिक 1 किती झाले 4. समजलं काय? चला मग पुढची स्टेप 2 3 प्लस तुम्ही आता याला सॉल्व्ह करू शकता एवढ्या पडेल परत हेच मेथड. ठीक आहे, हा 1 आहे, हा ए म्हणजे 2 अधिकचं चिन्ह बी म्हणजे 3 आणि सी म्हणजे कोण 4. तर काय करसाल असं जर असेल तर आपण काय करतो सी जातो सी वर लिहितो 4 वर गेला. ओके, आणि भागिले या दोघांचा गुणाकार 4 2 8 अधिक बी दोघांचा गुणाकार एसीचा अधिक बी या दोघांचा गुणाकार 4 2 8 8 अधिक 3 4 2 8 8 अधिक बी किती आहे 3 आहे. 8 अधिक झाले 11. केलंय सॉल्व यस. आणि पुढे इज इक्वल टू याचा छेद पकडा 1 काय लागू द्या. प्रॅक्टिसमध्ये एकदम फास्ट होऊन जातं, काही प्रॉब्लेम नाही. आता हा 2 जसाच्या तसा फक्त समजणं गरजेचं आहे किंवा कन्सेप्ट कसा आहे तो आपल्याला येते का हे महत्वाचं आहे. ते एकदा समजलं ना बाकी नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आता 11 33 येतील अधिक 4 1 4 आणि खाली हे करा. तुम्ही याला सुद्धा फास्ट करू शकता. आता 33 अधिक 4 1 4 33 आणि 4 डायरेक्ट लिहू शकतो 37. आपण मुद्दाम घेतो 2 छेद इथे आले 37 त्याचा छेदाला 11 मिनी अपूर्णांक 37 छेद 11 खाली तयार झालेला आहे. म्हणून हे जे 11 हे 11 वर काढल्यातील गुणिले 2 ला 11 दुनी 22 आणि खाली येतील 37. 22 छेद 37 हे आपलं काय असणार आहे आन्सर असणार आहे, ज्याचा आपण संक्षिप्त करू शकत नाही कारण की छेदस्थानी जे 37 आहेत हे काय आहे प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे. ठीक आहे, सो असं तिथं काय येणार आहे आन्सर येणार आहे. एक उदाहरण अजून घेऊ आपण. त्याच्यामध्ये आता कॉम्बो घेऊ आपण म्हणजे प्लस हे असेल मायनस हे असेल. 4 प्लस 1 डिवाइड बाय 4 प्लस 1 डिवाइड बाय 4 इथे 3 प्लस 1 डिवाइड बाय 3 मायनस 1 बाय सॉरी 5 मायनस 1 बरोबर किती. शांततेत सॉल्व्ह करायचा आहे, आरामात सॉल्व्ह करू आपण, काही अडचण नाही. प्रॉब्लेम असला तर निश्चित सांगा. ठीक आहे, जाऊया आपण पुढे. पहा काय करू आपण याला सॉल्व्ह करायचं एवढ्याला. पॅटर्न काय असेल आपला तो असेल 1 डिवाइड बाय ए प्लस मायनस बी बाय सी असेल तर सी आणि ए सी प्लस मायनस बी. ठीक आहे, ओके चलो एवढ्या सॉल्व्ह करा. हा 4 ॲज इट इज प्लस 1 आणि खाली हा 3 कसा प्लस एवढा जो आहे तो आपण सॉल्व्ह करू. आता सी वर जाईल. इथं सी कोण आहे, हा ए आहे, हा बी आणि हा सी. तर सी वर गेला
सी म्हणजे कोण, तर 2, तर 2 वर गेला 2. खाली काय येणार आहे एसी, एसी म्हणजे या दोघांचा गुणाकार, हा ए आणि हा सी, या दोघांचा गुणाकार, 5 दुने 10. प्लस आहे काय, प्लस असेल तर प्लस करा बी, मायनस असेल तर मायनस करा बी. इथे मायनस आहे, तर 5 दुने 10 मायनस 1 म्हणजे किती आले, 9 आले. सोडून द्या, चला सोपं आहे. एवढ्याच उत्तर हे एवढं आलं, 200. ठीक आहे, सोपं आलं आहे की नाही. सी वर गेला, सी वर गेला, इथे 1 होता, बे एक बे 2. नंतर ए सी, या दोघांचा गुणाकार, ए सी 5 दुने 10, प्लस आहे की मायनस आहे, मायनस आहे, तो मायनस बी, बी म्हणजेच 1 वजा बी. तो 10 तून 1 गेला, 9 आले. चलो आता याला घ्या, एवढे आले, पॅटर्न तोच हाच. ठीक आहे, हा 4,000चा तसा, हा प्लसचा साइन आहे तिथेच. इथं 1 आहे, हा 1 डिवाइड बाय ए म्हणजे इथं 3 प्लस मायनस, इथं प्लस आहे, बी किती आहे 2 आणि सी किती आहे 9. असं असेल तर काय होतं, आपण सी वर म्हणजे 9 वर राहील आणि ए सी या दोघांचा गुणाकार. ठीक आहे, नंतर 27 अधिक 2, ए सी अधिक बी, बी आहे प्लस, इथं प्लस आहे ना, तर म्हणून नंतर 27 अधिक 2 किती झाले 29, 16 झालं. आणि फायनल सांगणार आहे आता छेद प्रश्न आपण आता करायचा, तिरपा गुणाकार, भाग जाते इथं पहा 9 आहे, खाली किती आहेत 29 आहेत. 29 हे प्राईम नंबर आहे, भाग जाणार त्याला, तर 29 चुक, 29 गुणिले काय लागेल त्याला 4 काय लागेल, नंबर असलं ठीक, नाही तर 30 चूक 120, 120 म्हणून 4 गेले, 29 चूक आहे की नाही, 30 चूक 120. आता 29 4 वेळेस आहे, आपण 30 4 वेळेस घेतला म्हणून आपण 4 काय करू द्यातून मायनस करू, 120 मधून 4 गेले, किती उरलं 116. 29 चूक 116 अधिक 9 आणि खाली 29 आहे, 29 116 अधिक 9 किती झाले, तर 225 झाले, तर 225 भागिले 29. बरोबर आहे काय, 116 अधिक 9 225 होते सर, 125 होतात, 125 भागिले किती 29, हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, चलो आता एक उदाहरण तुमच्याकडे देतो या विचित्र अपूर्णांकातलं, आणि होप तुम्हाला हे चांगल्या पद्धतीनं लक्षात आलं असेल. विचित्र अपरिचित अपूर्णांक म्हणजे काय ते, तर एक उदाहरण तुम्ही सोडवा, म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर काय ते याची वाट पाहतो. 10 + 4 3 + 1 2 + 1/5 बरोबर किती, निश्चित सांगा, ऑप्शन लिहून देतो. 1617 166 212/19 212. ठीक आहे, सॉल्व करा आणि निश्चित त्याचं उत्तर सांगा. समजलं नाही तरी सांगा, कमेंट्स मध्ये बोला. माझा नंबर आहे, तुम्ही नंबरला सुद्धा चेकआउटसाठी पाठवू शकता की सर प्लीज चेक करून द्या म्हणून. ठीक आहे, निश्चित. तर थँक्यू सो मच. अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाचा चौथा भाग पाहिला. अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकाचे प्रकार, अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, ते पाहिल्यानंतर आपण विचित्र अपूर्णांक हा एक कन्सेप्ट पाहिला. वेगळा कन्सेप्ट असतो, थोडासा वेगळा राहिल्यामुळे बरेच जणांना याच्यात कन्फ्युजन जाते. या पद्धतीचे जे उदाहरण आले ते कसे सॉल्व्ह करायचे, तर ते सुद्धा आपण व्यवस्थित आणि प्रॉपरली समजून घेतलंय. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे आणि ते निश्चित आपल्याला सांगायचं की यातलं कोणतं ऑप्शन येणार आहे, ए बी सी की डी. आणि जर तुम्हाला असं वाटलं की सर तिकड करून द्या, नंबरला तुम्ही मेसेज करा, टेक्स्ट करा तुमचा. ठीक आहे, टेक्स्ट सुद्धा करून देईल, काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने आपण विचित्र अपूर्णांक अर्थात अपरिचित अपूर्णांक हा कन्सेप्ट पाहिला. उद्या आपण अपूर्णांकाचाच वेगळा भाग पाहणार आहोत, ते म्हणजे अपूर्णांकाची तुलना. ओके, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते आपण उद्याच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा आपले हे व्हिडिओज. आवडलं तर निश्चित लाईक करा आणि भेटू आपण या सिरीजसाठी
उद्या टिल देन गुड बाय. हॅव अ नाईस डे.